नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 5वी मधील मराठी या विषयातील चौथ्या धड्याचा अभ्यास करणार आहोत। चौथ्या धड्याचं नाव आहे सावरपाडा एक्सप्रेस, कविता राऊत। दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुराळा। दुर्गम भाग म्हणजे काय? कठीण भाग, डोंगराळ भाग। डोंगराळ भागामधले रस्ते कसे असतात? नुसती माती असते। पाण्यासाठी वणवण करणे हा रोजचा दिवस। डोंगराळ भागामध्ये पाण्याची कमतरता असते, लांब अंतरावरून पाणी आणावं लागतं, हे त्यांना रोजचंच असतं। अशा प्रतिकूल परिस्थितीत म्हणजे अशा कठीण परिस्थितीत कुरकुर न करता, न रागवता, न हार मानता जीवन जगणे म्हणजे फार कठीण असतं, फार मोठं दिव्य असतं। अशा खेड्यापाड्यांमध्ये म्हणजे अशा गावांमध्ये गुणवत्ता असते, हुशारी असते, पण ती आपल्याला शोधावी लागते। असाच एक डोंगर दऱ्यांनी वेढलेला आदिवासी पाडा। आदिवासी पाडा म्हणजे काय? आदिवासी गाव, ज्याचे की आजूबाजूला डोंगर असलेला। पाण्याच्या शोधासाठी तिथे मैलोन मैल भटकंती करावी लागे। त्या भागामध्ये पाण्याची कमतरता असल्यामुळे पाण्यासाठी लांब अंतरापर्यंत प्रवास करावा लागे। याच आदिवासी गावामध्ये अनवाणी पायाने चालणारी म्हणजे पायामध्ये चप्पल नसलेली, लाकूड फाटा गोळा करणारी म्हणजे जंगलामधून लाकडं घेऊन येणारी एक मुलगी। या मुलीनं राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला। ती ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली। या आंतरराष्ट्रीय धावपटूचं नाव आहे कविता राऊत। त्या गावाचं नाव आहे सावरपाडा। आता सावरपाडा कोणत्या ठिकाणी आहे? नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या तालुक्यामध्ये हे सावरपाडा नावाचं गाव आहे। कविताचं जे बालपण आहे ते बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेलं। तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली, एक तपस्या बनली। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कास्य म्हणजे 3 नंबरचं बक्षीस, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये 3 नंबरचं बक्षीस आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य म्हणजे दुसरा आणि तिसरा क्रमांक अशी पदकं कवितानं मिळवली। लागोपाठ या दोन्ही स्पर्धेमध्ये भारताचं नाव उंच करणारी धावपटू म्हणजेच सावरपाडा एक्सप्रेस म्हणजेच कविता राऊत। चीनमध्ये गुआंगझोऊ येथे ज्या काही आशियाई क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या, या क्रीडा स्पर्धेमध्ये 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये काही सेकंदावरून कविता राऊतचं सुवर्ण पदक हुकलं होतं। पण त्या प्रसंगी कविताची समजूत तिच्या आईनं काढली, कारण आपलं हे सुवर्ण पदक काही सेकंदामुळे आपल्याला मिळालं नाही म्हणून कविता राऊत थोडी खचून गेली होती। परंतु तिच्या आईच्या शब्दांनी कविताला फार मोठा दिलासा मिळाला होता। अवघ्या 4थी शिकलेल्या आईच्या समंजस शब्दांनी कविताला आजवर अनेक कठीण प्रसंगी आधार दिला होता। कविताच्या आईचं शिक्षण किती झालं होतं? फक्त 4थी झालं होतं। 4थी शिकलेल्या आईच्या समंजस शब्दांनी कविताला आजवर अनेक कठीण प्रसंगात आधार दिला आहे। कष्टप्रद म्हणजे कष्टदायक अनुभवामुळे कविताचे पाय कणखर बनले। लहानपणी तिला पाण्यासाठी लांब लांब वणवण भटकावं लागायचं, जंगलामधून लाकूड फाटा गोळा करावा लागायचा, त्यामुळे तिचे जे काही पाय आहेत ते पाय कणखर बनले होते। नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत नाशिकला जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या। या क्रीडा स्पर्धेमध्ये कवितानं धावण्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला। पण कविताचं हे जे वेगळेपण आहे, हे वेगळेपण तिचे वडील रामदास आणि आई सुमित्रा यांच्या लक्षात आलं नाही। त्यावेळेस ते त्यांना समजलं नाही। कविताच्या पायामध्ये जी काही चमकदार दौड होती, जे काही तिचा काटकपणा होता, तो काटकपणा हेरला ते त्या प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी। त्यांनी कविताच्या आईवडिलांची मानसिकता तयार केली आणि कविताला
नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर शास्त्र शुद्ध पद्धतीनं, तंत्र शुद्ध पद्धतीनं धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली. त्या काळामध्ये कविताला सुरुवातीला बूट घालणं सुद्धा कठीण झालं होतं, कारण ती सावरपाडा येथे असताना कधीही तिनं पायामध्ये बूट घातले नव्हते, चप्पल घातले नव्हते. अनवाणी पायानं ती धावत होती. परंतु या ठिकाणी तंत्रशुद्ध पद्धतीनं जर शिक्षण घ्यायचं असेल तर बूट घालावे लागतात. मग बूट घालून धावणं कविताला खूप अवघड वाटायचं, कारण तिनं लहानपणी कधीही पायामध्ये बूट किंवा चप्पल घातले नव्हते, त्याची तिला सवय नव्हती. विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव दररोज करून घेतला. हिऱ्याला पैलू पाडल्यावर, ज्यावेळेस आपण हिऱ्याला पैलू पाडतो त्यावेळेस तो अधिक चकाकतो, अधिक चमकतो. तसंच कविताच्या बाबतीतही झालं. गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवर शालेय स्पर्धेत धावण्याच्या स्पर्धा झाल्या होत्या. या स्पर्धेमध्ये कविता राऊतला रौप्य पदक मिळालं होतं आणि तिच्या यशाचा आरंभ झाला होता. पुढे मग नाशिक येथे सराव आणि हर्सुल येथे शिक्षण अशी कसरत कविता करत होती. म्हणजे कविताचं शिक्षण हर्सुल या ठिकाणी चालू होतं आणि सरावासाठी तिला नाशिकला यावं लागत होतं. अशी तिची जी काही ओढाताण आहे ती ओढाताण होत होती. मग हिची ओढाताण तिचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना पाहली नाही. मग त्यांनी कविता राऊतचं हर्सुल या ठिकाणचं कॉलेजमधलं नाव काढून तिला 11वी साठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. पण आता ही नाशिकला प्रवेश घेतला कॉलेजला, परंतु कविताच्या पुढं सगळ्यात मोठा प्रश्न होता की नाशिकला राहायचं कुठं. हा कविताचा आणि तिच्या आईवडिलांना पडलेला हा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न विजेंद्र सिंग यांनी सोडवला. 24 ऑक्टोबर 2002 पासून पुढील 5 वर्ष ती विजेंद्र सिंग यांच्याच घरी राहिली. विजेंद्र सिंग यांनी कविता राऊतला आपल्या मुलीप्रमाणे सांभाळलं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती, परंतु कविता राऊत ही एक आपली दुसरी मुलगी आहे म्हणून त्यांनी तिचा सांभाळ केला. तिच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवलं आणि त्यांची प्रचिती म्हणजेच कविताचं यश आहे. एका पाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झळकू लागले. कविताच्या यशामुळे हर्सुल, सावरपाडा या भागास नवी ओळख झाली, कारण कविता ही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक मध्ये आपलं आणि भारताचं नाव उज्ज्वल करत होती, गाजवत होती. त्याचबरोबर हर्सुल आणि सावरपाड्याची सुद्धा एक विशेष ओळख झाली होती. कुणीही विचारलं हर्सुल कोणता हर्सुल, तर सगळेजण सांगायचे कविता राऊतचा हर्सुल, कविता राऊतचा सावरपाडा असं लोक ओळखत होते. यामुळं कविता राऊतचा तिच्या कुटुंबाला तर अभिमान होताच, परंतु हर्सुल, सावरपाडा परिसरातल्या सर्वांना कविता राऊतचा अभिमान वाटत होता. नवी दिल्लीत राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर झाले. नवी दिल्लीमध्ये राष्ट्रकुलाची क्रीडा स्पर्धा झाली आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये कविता राऊत जिंकली. ज्यावेळेस कविता राऊत जिंकल्याची बातमी हर्सुल आणि सावरपाडा येथे पोहोचली त्यावेळेस त्या ठिकाणच्या लोकांनी जणू काही दिवाळी साजरी केली. स्पर्धेमध्ये विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार, सावरपाड्याला येणार म्हणून सकाळपासून प्रत्येक जण तिच्या स्वागताच्या तयारीला लागला होता. कविताचं कौतुक पाहण्यासाठी गावोगावचे लोक हजारोच्या संख्येनं उपस्थित झाले. आपल्या लेकीभोवती निर्माण झालेलं हे जे काही वलय आहे त्याच्या आजूबाजूला जे काही सत्कारासाठी जे काही मोठमोठ्या आलिशान गाड्या फिरत आहेत, पत्रकारांचा गराडा आहे, हे बघून तिच्या आईला असं वाटू लागलं
की आपली लेक खूप मोठी झाली आणि याचं समाधान तिच्या डोळ्यामध्ये दिसून येत होतं. कविता बंगळुरू येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली. आता नाशिकहून ती प्रशिक्षणाला बंगळुरूला गेली. त्या ठिकाणी प्रशिक्षण घेत असताना दिवसातून दररोज एकदा तरी ती आईशी फोनवर बोलत असे. म्हणजे यावरून मायलेकीचे जे काही गहिरं नातं आहे ते नातं दिसून येत होतं. कविता काय म्हणते की आईसोबत ज्यावेळेस मी बोलते त्यावेळेस माझ्या मनाला एक वेगळं समाधान मिळतं. दिवसभरामध्ये जे काही झालं ते सगळं मी आईला सांगत असते. पण ज्यावेळेस मी आईशी बोलत असते त्यावेळेस मला जो काही त्रास झाला, जो काही त्रास सहन करावा लागला, जे काही कष्ट मला लागले त्याबद्दल मी आईला काहीही सांगत नव्हते. कारण हे जर मी सांगितलं तर काय होईल, आई उगाचच वाईट वाटून घेत राहील. म्हणून कविता आपल्या त्रासाबद्दल, दुःखाबद्दल आपल्या आईला काहीही सांगत नव्हती. कविताचा स्वभाव फार हळवा होता. तिला प्रसिद्धी मिळत होती, परंतु या प्रसिद्धीमध्ये सुद्धा तिने आपल्या स्वभावामध्ये कधीही फरक पडू दिला नाही. बापलिकीच्या नात्यातील विणही तितकीच गहिरी. लहानपणी आपलं बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायामध्ये मोठेपणी इतके बळ येईल असं तिच्या आईवडिलांना कधीच वाटलं नव्हतं. कविताच्या जे काही आतापर्यंत यश मिळालं होतं, या यशाचं सर्व श्रेय तिचे जे काही प्रशिक्षक विजेंद्र सिंग आहेत यांना ते देतात. जर नाशिकच्या शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये विजेंद्र सिंग यांनी जर कविता राऊतला पाहिलं नसतं तर आज कविता घडू शकली नसती असं तिचे आई वडील आजही सांगतात. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती, म्हणजे पैशाची कमतरता होती, त्यावेळेस तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या माणसाजवळ, त्या व्यक्तीजवळ विजेंद्र सिंग आपला कसलाही कमीपणा न वाटू देता मदत मागत होते. तेव्हा त्यांनी कमीपणा वाटू दिला नाही. जर त्यांनी त्यावेळेस कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोहोचू शकली नसती. गेल्या काही वर्षापासून कविता कुटुंबापासून लांब राहत होती. कारण तिला प्रशिक्षणासाठी नाशिकला राहावं लागलं, नाशिक नंतर बंगळुरूला राहावं लागलं. वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धेसाठी तिला भारताच्या बाहेर इतर देशांमध्ये सुद्धा जावं लागलं. म्हणजे ती बराच काळ आपल्या कुटुंबापासून ती लांब राहत होती. पण तरी सुद्धा तिनं आपलं कुटुंबावरचं जे प्रेम आहे ते प्रेम तिनं जपलं होतं. जे काही सण आहेत, समारंभ आहेत, उत्सव आहेत, यामध्ये ती जरी प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत नसली तरी यामध्ये तिला प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याची खंत वाटत असे. तिच्या आवडीच्या बऱ्याच गोष्टीपासून तिला दूर राहावं लागे. त्यामध्ये तिला वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी, नागलीची म्हणजे काय, नाचणीची भाकरी, तिला वांग्याची भाजी आणि नाचणीची भाकरी जास्त आवडायची. परंतु बंगळुरूमध्ये तिला या गोष्टी मिळत नव्हत्या. कवितामुळे सावरपाड्याचं नाव आज सर्वदूर पसरलं आहे. कविता तिथल्या मुला मुलींसाठी आदर्श ठरली आहे. आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे, म्हणजे नंबर 1 ची धावणारी आहे. पीटी उषा नाव तुम्ही ऐकलं असेल. केरळमधील अशीच ही एक धावपटू आहे. तिला ती आपला आदर्श मानते. ती खूप मेहनती आहे, खूप सराव करते धावण्याचा, मनापासून सराव करते. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या जे काही छोट्या मोठ्या सूचना आहेत या सूचनांचं ती खूप कटाक्षानं पालन करते. कविताचे म्हणणं आहे, ती काय म्हणते, मेहनत करणे आपल्या हातात आहे. मेहनत करणं हे काय आहे, आपल्या हातात आहे. मेहनत हाच उद्दिष्टाकडे, ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. जर आपण मेहनत केली तर आपण आपलं जे काही उद्दिष्ट ठरलेलं आहे, आपलं जे काही ध्येय ठरलेलं आहे त्या ध्येयाकडे घेऊन जाणारा महामार्ग आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा जर चिकाटीनं, जिद्दीनं अभ्यास जर केलात तर तुम्ही सुद्धा
तुम्ही जे काही ध्येय ठरवलेलं आहे, शाळेमध्ये पहिला नंबर येण्याचं जे काही ध्येय ठरवलेलं आहे, ते ध्येय तुम्ही निश्चितच मिळवू शकता. आपले जीवन आपणच घडवतो. आपलं जीवन हे कोण घडवतं? आपणच घडवतो, असं कविता राऊतला वाटतं. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक मानसिक तंदुरुस्ती महत्वाची असते. म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती बरोबर मानसिक तंदुरुस्ती सुद्धा महत्वाची असते. कविता सरावात कधीच कसूर करत नव्हती. जर तिला सराव करायला जर सांगितला असेल तर ती सराव करण्यामध्ये कधीच मागे पुढे बघत नव्हती. कविताचे इतर झगमगाटी गोष्टीकडे लक्षही नव्हते. म्हणजे तिचा सराव चालू असतानाच, ज्यावेळेस तिचा खेळाचा सराव चालू होता त्याच वेळेस तिचं शिक्षण सुद्धा चालू होतं. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ या ठिकाणी तिचा शिक्षणाचा जो काही पुढचं शिक्षण होतं ते तिचं चालू होतं. त्याच्यामध्ये त्या विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणाला खंड पडला नाही. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपला धडा संपलेला आहे. जर तुम्हाला आमचा हा धडा आवडला असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.